नमस्कार, मी डॉक्टर शरद रामचंद्र वाबळे, सचिव मुंबई उपनगर जिल्हा विटीदांडू असोसिएशन। सर 2011 पासून आम्ही या विटीदांडू स्पर्धेला सुरुवात केलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामधून। कारण आपल्याला माहीत आहे की हा आपला पारंपरिक खेळ आहे। इतिहासामध्ये आम्ही वाचलं की हा इंग्रज येण्यापूर्वी विटीदांडू, लगोरी, सूरपारंबे हे आपले पारंपरिक खेळले जात होते आणि इंग्रज आल्यानंतर या खेळाच्या माध्यमातून लोक एकत्र येतात हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी या खेळ नष्ट करण्यासाठी त्यांनी क्रिकेट, चेंडू फळी या नावाने एक सुरुवात केली आणि आपला हा पारंपरिक खेळ जो आहे हा पारंपरिक खेळ लुप्त पावत गेला। त्याला आम्ही पुन्हा 2011 पासून महाराष्ट्रामध्ये आमचे मित्र आज हयात नाही आहेत, आदरणीय कैलासवासी प्रशांत नवगिरे सर यांच्या प्रयत्नातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या विटीदांडूला पुन्हा नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला होता आणि आत्तापर्यंत 10 राज्यस्तरीय, 6 राष्ट्रीय स्पर्धा, 2 इंटरनॅशनल स्पर्धा आणि 4 मुंबई महापौर स्पर्धा या स्पर्धेंचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। सांगण्याचा उद्देश की आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून 16 संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि आत्तापर्यंत सर्वात जास्त संख्या या स्पर्धेमध्ये निर्माण झालेली आहे। कारण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे उपनगर जिल्हा विटीदांडू असोसिएशन, चेंबूर एज्युकेशन सोसायटी, युवा चेंबूर प्रतिष्ठान आणि क्रीडा भारती मुंबई यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यस्तरीय ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत। या ठिकाणी आज आदरणीय मंत्री आदरणीय मंगल प्रभात लोढाजी विशेष त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढून खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि खेळ कसा चालतो हे पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। मी पुन्हा एकदा सर्व आदरणीय व्यक्तींचे मनापासून धन्यवाद मानतो आणि मीडियाने देखील आम्हाला असं सहकार्य करून आपला खेळ लवकरात लवकर कसा क्रिकेटच्या जोडीला येईल याकडे लक्ष देऊन जर आम्हाला प्रसिद्धी दिली तर खूप धन्यवाद सर। मुळात ही जी आम्ही खेळांच्या स्पर्धा या घेतोय या कोरोनाच्या आधीपासून सुरू केल्या होत्या। कोरोना आल्यामुळे मध्ये काही काळ बंद पडल्या। हे आता आमचं 6वं वर्ष आहे या स्पर्धा घेण्याच्या आणि त्याच्यामध्ये खरं एक असा विचार आहे की गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ, जोडूया भारतीय संस्कृतीशी नाळ। आपले जे पारंपरिक खेळ आहेत ते सगळे विसरत चाललेलो आहोत आपण आणि ते पुन्हा नव्याने यायला पाहिजेत, लोकांना कळायला पाहिजेत। जसं आता छावा सिनेमा आल्यामुळे प्रत्येक भारतीयाला असं वाटायला लागलेलं की किती आपल्या संभाजीराजांनी हाल अपेक्षा भोगलेले आहेत आणि त्यासाठी जे त्यांचे जे मावळे होते ते कशा प्रकारे दंड बैठका किंवा तलवारबाजी करत असत, जे खेळ त्यांचे होते पारंपरिक, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची शक्ती होत असे आणि तशीच आपल्या आजच्या ह्या पिढीला त्याची ओळख व्हावी, त्यांनी सुद्धा त्याप्रमाणे सशक्त आणि सुदृढ व्हावं आपल्या समाजाने, हाच उद्देश आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्याप्रमाणे आम्ही या स्पर्धा आयोजित करीत आहोत। तर माझ्या मते आज जो इकडे आम्ही विटीदांडूचा कार्यक्रम आणि टुर्नामेंट घेतोय, माझ्या मते त्याच्या मागे म्हणजे कित्येक वर्षांनी चालू असलेली एक प्रथा महाराष्ट्रात, त्याला आम्ही चालना देतोय। आणि मंत्री महोदयांनी जसं सांगितलं की खेळ हा माणसाला पण घडवून आणतो आणि युद्धाची स्ट्रॅटेजी जी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सगळं काय शिकवलं, त्या स्पर्धेतून कसं काय लहान मुलांना किंवा याची जी युवा पिढी आहे त्यांना कसं हे सगळं काय कळावं, त्याचा पण हा एक भाग आहे या खेळात। आणि चेंबूर एज्युकेशन सोसायटी इकडे चेंबूरमध्ये कित्येक वर्ष राबते या सर्व खेळाडूंना घडवून आणायला आणि मला खूप आनंद आहे की आज हा इकडे आम्ही टूर्नामेंट ऑर्गेनाइज केले। सर्व खिलाड़ियों शुभेच्छा, धन्यवाद। मैं चेंबूर हाई स्कूल और उसके ट्रस्टियों का, प्रिंसिपल साहब का सबका अभिनंदन करना चाहता हूं। देसी खेल जो कि धीमे धीमे भारत में लुप्त हो रहे हैं, महाराष्ट्र में लुप्त हो रहे हैं, ये छत्रपति शिवाजी महाराज और उससे भी जूने खेल हैं और इनको पुनर्जीवित करके केवल खेल नहीं होता, इससे शिक्षा भी मिलती है, युद्ध की नीति भी मिलती है, स्ट्रेटेजी भी मिलती है। छत्रपति शिवाजी महाराज सबसे बड़े स्ट्रेटेजिस्ट थे और इसके लिए देसी खेलों का यहाँ पर आज उन्होंने पूरे महाराष्ट्र के अंदर बाहर से भी टीमें आई है, बहुत अच्छा आयोजन किया है और इससे युवा पीढ़ी के अंदर देसी खेल खेलने की प्रवृत्ति बढ़ेगी। आम्ही ठाणे जिजाऊ पोलीस अकॅडमी मधून आलेलो आहे।
आमच्या इथे मुलांची पण टीम आहे आणि मुलांची पण टीम आहे. आमची प्रॅक्टिस झाली आहे, आता उद्घाटन झालं आहे. जसं आता मॅच होईल, आता डेमो दाखवतील, पुन्हा बघू, प्रयत्न चालू होणार. हमारे लिए खेल, क्योंकि ये हमारा मिट्टी से आया हुआ खेल है और ये जब क्रिकेट है वो भी सब इम्पोर्टेंट है, पर हमारे जो मिट्टी के खेल है ना वो हमें बाहर निकालने चाहिए. तो मुझे लगता है कि सभी प्लेयर्स को और बाकी टीचर्स वगैरह ये खेल के लिए प्रोत्साहन देना चाहिए, यही मुझे लगता है. थैंक यू. हमारी टीम का नाम मुंबई उपनगर है. आपका नाम? और मेरा नाम तन्वी नरेंद्र माने है. सर, येणाऱ्या काळात विटीदांडू हा खेळ खूप गरजेचा आहे आणि हा खेळ आम्ही नेपाळ, काठमांडू, विदेशात पण जाऊन खेळून आलो आणि याला खर्च पण कमी लागतो, खेळायला पण स्वस्त आहे आणि खेळायला पण चांगला आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना, खेळाडूला सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त विटीदांडू संघात सहभाग घ्यावा आणि विटीदांडू हा खेळ खेळावा. माझं नाव हर्ष रवींद्र बच्चा, आम्ही ठाण्यावरून आलेलो आहे. आज इथं विटीदांडूची स्पर्धा असल्यामुळे आम्ही सगळे इथं विटीदांडू खेळायला आलेलो आहे. खूप गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. सर्वजण आता क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये जात असल्यामुळे विटीदांडू हा खेळ पाठी राहिला असल्यामुळे सध्या विटीदांडू हा खेळ गरजेचा म्हणजे पाहिजे, सर्वांना समजला पाहिजे. म्हणून मंगल प्रभात लोढा यांनी म्हणजे स्पर्धा ठेवल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.